मला असं वाटतं की रामदास कदम यांनी जी थुकी उडवलेली आहे की त्यांना गिळावीच लागेल. अनिल परब यांनी अत्यंत व्यवस्थितपणे एक भूमिका मांडलेली आहे. रामदास कदम आणि त्यांचे गृहराज्यमंत्री असलेले चिरंजीवानी जे घोटाळे आणि गुन्हे करून ठेवलेले आहेत, विशेषतः इतर काही विषय त्यांनी मांडले, ती चिंतेची गोष्ट आहे. अशा पद्धतीनं जर मंत्री काम करत असतील तर देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट चालवत नसून एक गुंडांची टोळी चालवत आहेत. स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं आहे की विधान परिषदेचे सभापती, त्यांच्याकडे बोट आहे त्यांचं, राम शिंदे यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या घायवळ नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिला. असे आतापर्यंत किती शस्त्र परवाने दिले? पोलीस आयुक्तांचा अहवाल बाजूला ठेवून पोलीस आयुक्त म्हणतात ते करू नका, अशा प्रकारे देऊ नका शस्त्र परवाना. नाकारलेला आहे शस्त्र परवाना, तरीही गृहराज्यमंत्री जर देत असतील तर मला असं वाटतं की हे सरकार आहे फडणवीसांचे, गुंडांची टोळी चालवते, सरकार चालवत नाही. केंद्रीय मंत्री यांनी बोलणं टाळलेलं आहे कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर. का घायवळ हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत का? काय पुण्यातले जे खासदार आहेत, पुण्याचं प्रतिनिधित्व करतात, मंत्र्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी असे प्रश्न टाळू नयेत. लोकांच्या मनातल्या शंकांना उत्तर दिलं पाहिजे. कदम यांचा असा दावा आहे की लायसन्स हे इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या नावे अप्लाय केलं जातं आणि 11 वर्षांपूर्वी त्यांच्यावर जे काही गुन्हे होते त्याची न्यायालयाने त्यांची सुटका केली. असं कोण म्हणतंय? असं योगेश कदम म्हणतात. मला माहित नाही. अनिल परब जे आहेत आमचे, ते याच्यावरती उत्तम प्रकारे भाष्य करते. अजितदादा म्हणतात यांच्या प्रचारामध्ये निलेश यादव यांचं भाषण त्यांनी केलं होतं, प्रचार केला होता आणि त्याची परतफेड म्हणून अशा प्रकारे नक्कीच आम्ही जे म्हणतोय की भारतीय जनता पक्षानं राज्यातल्या सगळ्या